हाय, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत झटपट अशी रेसिपी थोडक्यात शेअर करणार आहे। तर आता कोणती रेसिपी आहे, तर रेसिपीला आपण आता सुरुवात करू। तर कैरीची मी कच्ची कैरी असते आंब्याची, तर त्याची मी चटणी बनवणार आहे। त्या कैरी घेतलेली, अद्रक घेतलेले, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार कमी तिखट मिरच्या आहेत, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात। तर ह्या आधी मी तुमच्यासोबत ना आंब्याच्या सार, त्याच्यानंतर अशी भरपूर रेसिपी शेअर केलेली। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मी खोबरं टाकून घेते। खोबरं मी माझ्या अंदाजानुसार टाकणार आहे, म्हणजे 1 वाटी समजा, खोबऱ्याची 1 वाटी किसलेलं खोबरं, ओलं खोबरं ते घेतलं। त्यानंतर कोथिंबीर टाकली, अद्रक आणि लसूण आणि ह्या कमी तिखट मिरच्या आणि कैरी पूर्ण सोलून घ्यायची। मी कैरी तुम्हाला सोलताना दाखवली नाही, नंतर विचारायला की आता मस्त रेसिपी बनवूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि आता गरमी खूप वाढलेली आहे, तर त्यामुळे असं काही ना काहीतरी चटपटीत करून खा तुम्ही। त्यानंतर मग पाणी टाकलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तुम्हाला हळद पाहिजे तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालेल। मिक्सरमध्ये मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतली याची, बघू शकता इथे सुंदर अशी आंब्याची चटणी, कैरीची चटणी रेडी झाली। तर ही तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर इथे बघा अशी एकदम बारीक अशी बनवलेली आहे। तर ह्याला ना फोडणी बिडणीची काय गरज नाहीये, तडका वगैरे काय द्यायचा नाही, अशीच पण खाऊ शकतो। तर मी आता एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार थोडीशी। आता म्हणजे कसं जेवणाबरोबर आता गरमी चालू झाली, त्याच्यामुळे कैरीचं आपण लोणचं घेतो, त्यानंतर कैरीचं खिमट करून खातो, म्हणजे खिरमट, मीठ मसाला वगैरे लावून ते करून खातो। तर असं काही ना काहीतरी तुम्ही बनवत जा गरमीमध्ये। तर ही मस्त अशी कैरीची चटणी झालेली आहे। या डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते, एक 15 दिवस पण राहू शकते फ्रीजमध्ये। तर स्टीलच्या डब्यामध्ये मी इथे आता स्टोअर करून ठेवते। जेव्हा कधी मला पाहिजे असेल, जेव्हा आम्हाला कोणाला कधी पाहिजे असेल, तर त्यावेळेला आम्ही काढून खाऊ शकतो आरामात। आणि थोडीशी उरलेली आहे ते आता दुपारच्या जेवणामध्ये पण घेणार आहे। तर दुपारच्या जेवणासाठी मी काय काय बनवलेलं आहे, तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यात, की आजचा व्हिडिओ मी असा शेअर करते तुमच्यासोबत। तर ही मी स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये आणि ही थोडीशी आता आहे, तर ही स्टोअर करून ठेवणार आणि 15 दिवस आरामात राहू शकते। थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तर आणि ही जी चटणी आहे ती आता जेवणासोबत वापरणार आम्ही मंगेशनी मी आता जेवायला बसणार आहे। तर हे बघा आज जेवणामध्ये मस्त असं काय काय बनवलेलं आहे, तर तुम्हाला दाखवते। इथे ही चटणी पण आहे, चपाती आहे, लाल माठची भाजी आहे, गोडी डाळ आहे, त्यानंतर वाटाण्याची भाजी, हे वाटाणे आहेत। त्यानंतर छास मी डेली, आम्ही आता गरमी चालू झाली तेव्हापासून डेली पितो। पापड तर कधीतरी असतात, तर हे संकेतने नळ्या आणल्या होत्या। आणि हा भात आहे आमच्या दोघांसाठी, हा भात खूप होतो, भरपूर होतो, कारण की जास्त असं आता कसं जेवण जात नाही, छास वगैरे हे काय नाही काहीतरी खाऊन मग आपलं पोट भरतं। तर सुंदर असं मस्त आता दुपारचं आम्ही जेवण करणार आहे। आणि हे जे वाटाण्याची भाजी आहे ना, तर आईने दिलेली, ती शब्बई असते ना, म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी, तर त्या दिवशी तिकडे आमच्याकडे वाटतात, तर त्यावेळी ती आईने सुकवून दिलेले वाटाणे ते मी भिजत टाकले आणि मस्त अशी त्याची भाजी पण बनवली। आंब्याची चटणी कशी झालेली हो, कशी झालेली? भारी, लई भारी, एक नंबर लई भारी, छान झालेली ना, खूप सुंदर, खूप छान, एकदम टेस्टी। आणि आंब्याची कैरी म्हटल्यावर काय, असं गरमी चालू झाली की थोडंसं आंब्याची कैरी होती, कैरीची चटणी पण, कैरीची चटणी। आणि काय ती आपण काल काय बनवलेली, खिरमट बनवलेलं, खिरमट बनवलेलं, ते तर गावची आठवण येते आम्हाला, असं काय काय खाल्लं की। आता गरमी चालू झाली त्याच्यामुळे भारी आंबट तिखट मस्त असं काही खायचं, जेवताना मस्त फ्रेश वाटतं। आणि आम्ही मस्त काय काय जेवलं ते पण दाखवलं। छान आपण दररोज पितो ना, आता गरमी चालू झाल्यापासून चांगलं असतं हेल्थसाठी। कोल्ड्रिंक पेक्षा छास पिया, लस्सी पिया। आणि आता आम्ही ते आंब्याचाच व्हिडिओ बघतो हे बघा, कोकणातलं आंब्याचा व्हिडिओ बघतोय आम्ही, अमोल सावंत ब्लॉग। संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता 5 वाजले। तर मस्त गरमी झाली म्हणून असं नाही की चहा थोडासा तरी लागतो, तर ही चायची पात आहे घरात मी माझ्या कुंडीमध्ये लावलेली, तर तीच टाकून आता इथे मस्त अशी चहा बनवली, बघू शकता। इथे मस्त अशी आज दुधाची चहा पिऊसारखी इच्छा झाली, मग म्हटलं आज मस्तपैकी चायची पात टाकून मस्तपैकी चहा बनवूया। आणि असं थोडक्यात असाच व्हिडिओ होता मंगेशनी। मी आज मस्का चस्का बिस्किट पण खाणार आहे, 50-50 मस्का चस्का एक बिस्किट खाणार आहे।
आणि त्यानंतर असं होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कैरीची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.